नमस्कार, मी दीपक चव्हाण. आपण पाहत आहात यूथ लीडर न्यूज. पाहूया आजची सर्वात महत्त्वाची घडामोड. राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचं अनावरण सोमवारी होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आणि त्यांच्या हस्ते या पुतळ्याचं लोकार्पण आणि अनावरण होणार आहे. या कार्यक्रमाची जय्यत तयारी होळकर चौकामध्ये सुरू आहे. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री महोदय आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासहित जिल्ह्यातील खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी याचप्रमाणे महनीय व्यक्ती सुद्धा येणार आहेत. या पार्श्वभूमीवर अहिल्यादेवी होळकर चौकामध्ये मोठ्या प्रमाणात तयारीला वेग आला आहे. या ठिकाणी जो मंडप उभारण्यात आला आहे तो अहिल्यादेवी होळकर चौकापासून ते माळी बेकरी यापर्यंत हा मंडप उभारण्यात आलेला आहे. साधारण 5 ते 7 हजार खुर्च्यांची व्यवस्था या मंडपामध्ये करण्यात आली आहे. सकाळी 10 वाजता सर्व नागरिकांनी, अहिल्याप्रेमींनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावं असं आवाहन या समितीच्या सर्व संयोजकांनी केलं आहे. सुरक्षेच्या कारणास्तव सकाळी 10 वाजता आपण या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावं असे आवाहनही समितीकडून करण्यात आलंय. 15 तारखेच्या कार्यक्रमाची वेळ जवळ येत आहे. माननीय आमदार सुजितदादा गाडगे यांनी नुकतीच इथं व्हिजिट दिली. माननीय आयुक्तांनी दिली, कलेक्टर साहेबांनी दिली, SP साहेबांनी दिली आणि कॉन्ट्रॅक्टर असू दे, मक्तेदार असू देत, मंडप डेकोरेटर असू दे, या सगळ्यांना त्यांनी योग्य त्या सूचना केलेल्या आहेत. तयारी जोरात सुरू आहे, अंतिम टप्प्यात सुरू आहे. स्वच्छता मोहीम चांगली चालू आहे महापालिकेच्या वतीने. पुतळ्याच्या चबुतऱ्याचे जे उर्वरित म्युरल्स वगैरे काम आहे ते सुद्धा अंतिम टप्प्यात आलेलं आहे. कारंजेची ट्रायल वगैरे सगळ्या व्यवस्थित झालेल्या आहेत. हे सगळं चालू असताना 15 तारखेला साधारणतः मुख्यमंत्री 11-11:30च्या दरम्यान इथे येणार. या दृष्टिकोनातून जिल्हाभरातून जे काही लोक येणार आहेत, माननीय आमदार गोपीचंदजी पडळकर साहेब सुद्धा आज रात्री इथं येतील आणि सर्वांची ताकद हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी लागेल. जयश्रीवाहिनींनी परवा इथं व्हिजिट केली, त्यांनी सुद्धा सूचना दिल्या. तर एकंदरीत हा भव्य दिव्य असा सर्वपक्षीय सर्वधर्मीय असा हा अहिल्या मातेच्या पुतळ्याचा अनावरणाचा कार्यक्रम होणार असून त्याची पार्किंगची व्यवस्था सुद्धा ज्या त्या ठिकाणून जी लोक येणार आहेत, उदाहरणार्थ कवठेमंकाळजातून येणाऱ्या लोकांसाठी नवमहाराष्ट्र पब्लिक स्कूलच्या तिथं व्यवस्था करण्यात आलेली आहे. तासगावकडून येणाऱ्या लोकांसाठी आपाचे फिरणारे समोरचा DP रोड असू दे किंवा महानगरपालिकेचा संजय नगरचा आरोग्य केंद्राच्या पलीकडची व्यवस्था आहे. सांगलीकडून येणाऱ्या पब्लिकसाठी फायर ब्रिगेडचं ऑफिस आणि 22 नंबरची जी आपली शाळा आहे त्याच्या तिथलं ओपन स्पेस आहेत. तसेच सह्याद्रीनगर चा ओपन स्पेस असू दे, 23 नंबर शाळेचा ओपन स्पेस असू दे, सरस्वती नगरचं ग्राउंड असू दे, या साईडला सुद्धा पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे. हे तिन्ही रोड जे काय आहेत त्यातला कॅनव्हाचा रोड सोडून बाकीचे दोन्ही रोड बंद राहणार आहेत. एका रोडला मंडपाची व्यवस्था आहे, त्यामुळे तो रोड मुळात आजपासूनच बंद झालेला आहे. एकंदरीत झेड सुरक्षा असलेले मंत्री महोदय, माननीय मुख्यमंत्री येत असल्या कारणाने जी काय प्रोटोकॉलनी SP साहेबांनी सूचना दिली त्या पद्धतीनं काम सुरू आहे. आणि लोकांनी आमची विनंती असेल की येताना आपण संख्येनं बहुसंख्येनं तर यायचंच आहे, मात्र गाड्या योग्य ठिकाणी पार्क केल्या पाहिजेत. कार्यक्रम हा अर्धा तासाचा जरी असला तरी सकाळी 10-10:30 वाजल्यापासून खुर्च्या पकडण्याची गडबड सुरू होणार आहे. मंडप हा साधारणतः 50,000 स्क्वेअर फूटच्या वरचा मंडप आहे. 5 ते 7 हजार लोकांची बैठकीची व्यवस्था आहे. इतर खुर्च्या 5 ते 7 हजार तेवढ्याच रिझर्व ठेवण्यात आलेल्या आहेत, जेणेकरून येणाऱ्या लोकांना बैठकीची व्यवस्था व्हावी. त्याच पद्धतीनं पाणी वाटप आहे. आजच आमदार साहेबांनी सूचना दिल्याप्रमाणे येणाऱ्या व्यक्तींनी जाताना त्यांचं तोंड गोड व्हावं या पद्धतीनं लाडूंची व्यवस्था सुद्धा करण्यात आलेली आहे. हे करत असताना काही आमच्या मित्र बांधवांनी केळी आणि बाकीच्या नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे महानगरपालिकेने हेल्थ कॅम्प सुद्धा इथं ठेवलेले आहेत, जेणेकरून कुठल्या व्यक्तीला काही त्रास झाला तर लगेच त्याला इन्स्टंट सुविधा देण्यात यावी. डॉक्टर गवळींच्या तिथे एक हेल्थ कॅम्प असणार आहे आणि त्याच पद्धतीने माळी बेकरीच्या साईडला महावीर बीचच्या जवळ तिथे एक हेल्थ कॅम्प असणार आहे. 2 ॲम्ब्युलन्सच्या व्यवस्था आहेत. सगळी व्यवस्था प्रशासनाच्या वतीने अगदी चोख करण्यात आलेली आहे. सर्व समाज बांधव, सगळ्या जाती धर्माची लोक इथं झटत आहेत की हा कार्यक्रम यशस्वी व्हावा. माझं एवढंच आव्हान आहे की न भूतो न भविष्यती असा अखंड भारतातील 21 फूट उंचीचा, 4 टन वजनाचा 21 फूट या जो पुतळा त्याचं लोकार्पण मुख्यमंत्री करायला येते, या सोहळ्याला आपण भरभरून प्रतिसाद द्या. आपण सर्वांनी या कार्यक्रमाला आशीर्वाद द्या व अहिल्या मातेचेही आशीर्वाद घ्या अशी मी तुम्हाला विनंती करतो.